नमस्कार. माझ्या आगामी पुस्तक इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत इथल्या काही भागांचं मी अभिवाचन करतोय. कालपासून सुरुवात केली ना, हा दुसरा भाग आहे. पुस्तक बऱ्यापैकी पूर्ण होत आले. अजून एक 15-20 पूर्ण होईल लिहून. पुढं महिनाभर ते प्रकाशित व्हायला लागेल. आपण आपल्या कॉमेंट्स किंवा लाईक नको, कॉमेंट्स जरूर मला कळवा, म्हणजे मलाही त्यातनं काही सुधारणा करायची तरीसुद्धा करता येईल. प्रकरणाचं नाव आहे सर्च अँड सीझर. या प्रकरणाचे शीर्षक वाचून तुम्हाला बुचकळ्यात पडला असाल, कारण सर्च अँड सीझर हे शब्द कधी तुमच्या कानावर फारसे पडलेले नसणार. त्याला शब्दशः अर्थ आहे झडती आणि जप्ती. परंतु इन्कम टॅक्स जेव्हा एखाद्या करदात्यावर अशी कारवाई करते तेव्हा सहसा रेड वॉज कंडक्टेड किंवा मराठीत धाड पडली असा शब्दप्रयोग वेगळा येतो. गुजराती भाषेत तर त्याला चक्क दरोडा म्हणतात. अर्थात करदात्याची चिंते अचूक वर्ण असलं तरी आपल्याला ऐकायला हे वाटतं. मागील आधीच्या प्रकरणाप्रमाणे सर्व्हेची माहिती घेतली, पण सर्व्हेमध्ये असा सगळ्यांचा झडती घ्यायचा अधिकार नसतो. रेडमध्ये मात्र किंवा सर्च सीझरमध्ये असे घर, व्यवसायाची जागा, त्याच्या मालकीची वाहनं या सगळ्याचा, तिथं असणाऱ्या व्यक्तींचा अंगझडती ही घेण्याचा अधिकार असतो. त्यामध्ये ज्या वस्तू सापडतील, कागदपत्र सापडतील, त्या जप्त करायचा अधिकार असतो. मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम सापडेल, म्हणजे सोने आणि दागिने किंवा रोख रक्कम, त्यातील सुद्धा काय टॅक्स काही चुकवला याचा अंदाज घेऊन तीही जप्त करता येते. अर्थात त्याविरुद्ध दाद वगैरे मागायचा अधिकार नंतर त्याला असतो. मात्र ही गंभीर कारवाई आहे. एका तऱ्हेनं हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. त्यामुळे ती कारवाई करायचा जो अधिकार आहे तो अधिकार इन्कम टॅक्स ऑफिसरला सुद्धा ठेवलेला नाही. वरिष्ठ आणि जे अनुभव प्रदीर्घ असलेले लोक असतात अशा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनाच अशा तऱ्हेचा दाखला द्यायला अधिकार असतो. त्याला सर्च वॉरंट म्हणतात. ते इश्यू करायचा अधिकार कमिशनर किंवा डायरेक्टर जनरलला, शाखेचे उच्च पदस्थांना अधिकार असतो. आणि ते सर्च वॉरंट देऊन त्याला ऑथोराईज ऑफिसर्स नेमतात आणि त्यांच्यामार्फत ही सर्चची कारवाई होते. अशा टीममध्ये 1-2-3 ऑफिसर्स, 2-3 इन्स्पेक्टर्स, त्याचबरोबर महिलांचीसुद्धा झडती घ्यायचा यात अधिकार असल्यामुळे 2-3 महिला कर्मचारीसुद्धा त्यामध्ये समाविष्ट असतात. गरज पडली तर पोलिसांची सुद्धा, कारण अनेक वेळा अशी विरोध करायची शक्यता असते, त्यामुळे पोलीससुद्धा बरोबर घ्यायचा अधिकार असतो. त्यामुळं सुरुवातीला जेव्हा सर्च पार्टी एखाद्याकडे धडकते तेव्हा ते असं सांगतात की तुम्हाला आमची झडती घ्यायची आहे का. मनुष्य आधी गर्भगृहीत झाला असतो, आपल्याकडे इन्कम टॅक्सची रेड आली आहे म्हणून, त्यामुळे तो काहीच्या हे पडत नाही. पण तरीसुद्धा त्याला हा अधिकार आहे. कारण कदाचित अनेकदा आपल्याकडे पूर्वी दारूबंदीच्या केसेस व्हायचे तेव्हा व्हायचं नाही की पोलिसांनीच आमच्याकडे हा माल टाकला म्हणून. तसं होऊ नये म्हणून हा अधिकार करदात्याला ठेवलेला आहे. त्याबरोबर पंच 2 बरोबर घ्यायला लागतात तटस्थ. त्यांचीही झडती घ्यायचा अधिकार करदात्याला असतो आणि मग त्यातनं पुढं कारवाई सुरू होते. ही सगळी प्रक्रिया सामान्यपणे माहीत नसते म्हणून संक्षिप्तपणे ही थोडी आपल्याला सांगितली. सर्च म्हणजे त्या करदात्याच्या व त्याच्या सर्व कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय वेदनाकारक प्रक्रिया असते. सर्चच्या सुरुवातीला उत्तम आणि ठामपणा दाखवणारा माणूस जसजशा आक्षेपार्ह गोष्टी सापडायला लागतात तसतसा विमनस्क जातो. कधी रडकुंडीला सुद्धा येतो. कुटुंबातील सर्वांची, विशेषतः स्त्रियांची अवस्था अतिशय बिकट होते. कपाटातच नव्हे तर त्यांच्या अंगावरचे दागिने काढून त्याची मोजदाद करावी लागते. त्यासाठी प्रत्येक सर्च पार्टीमध्ये ज्या महिला असतात त्यांनाच ते काम करावं लागतं आणि त्या सगळ्यांना ते फार अपमानास्पद वाटतं. आणि त्यातून काही जप्त झाले तर मग विचाराच नको. त्यानंतर पुढे त्याची असेसमेंट प्रक्रिया सुरू होते, जी काही वर्षे चालू शकते. त्याला हेल्पार्ड लागतात, तर कधी पुढे अपील करावी लागतात. एकूणच या सगळ्यात करदात्यांची सहनशक्ती पणाला लागते आणि क्वचित आयुष्यही 1-2 वर्षांनी निश्चितपणे कमी होते. वेळेवर अचूक वयोग कर भरणे हा सर्व टाळायचा एकमेव खात्रीशीर रामबाण उपाय आहे. माझ्या कारकिर्दीत बऱ्याच काही असेंजीकडे सर्च झाले. त्यातले काही माझ्या असेंजीकडे झाले,
का इतर कोल्हापूर, पुणे, सांगली, सोलापूर, पंढरपूर अशा इतर गावातील इतर वकिलांच्या सर्चच्या केसेस झाल्यानंतर पुढील असिस्टंटच्या कामाशी माझ्याकडे आल्या. त्या सर्वांचे असंख्य अनुभव माझ्याकडे आहेत. खरं तर ते केवळ सर्च सीझरवरच एक वेगळे पुस्तक होईल, पण त्यातले काही मोजकेच अनुभव मी आपले शेअर करतो. सुरुवात थोड्या गमतीशीर अनुभवापासून करू. ही सगळी गंभीर प्रक्रिया असली तरी कधी कधी विनोदी घडतात. पुण्यात एका वयस्कर 70 पार केलेल्या सिंधी महिलेकडे सर्च पार्टी गेली. तिचा मुलगा परदेशी राहत होता. त्या एकट्याच पुण्यातील फ्लॅटवर राहत होत्या. मुलाने मोठी रक्कम आईकडे ठेवली असावी अशी खबर मिळाल्याने सर्च वॉरंट घेऊन सर्व पार्टीने तेथे रेड टाकली. म्हातारीच्या 4 खोल्याच्या आलिशान फ्लॅटची कसून तपासणी झाली. 3 कपाट होती. ती पूर्णपणे म्हातारीच्या इस्त्री केलेल्या साड्या, कपडे यांनी भरलेली होती. मुलगा व त्याचे कुटुंब येईल तेव्हा त्यांना लागणारे कपडे, साड्या यांनीही ती खचून भरली. त्या कपड्यातच नोटांची बंडले दळून ठेवली असावी या शंकेने प्रत्येक साडी काढून उलगडून त्याच्या खोलीत फरशीवरती या विस्कटलेल्या साड्यांचा प्रचंड ढीग झाला. पण काही निष्पन्न झाले नाही. म्हातारी फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आली असल्याने मनाने खंबीर होती. ती अजिबात नर्वस तर नव्हतीच. व हे सर्व शांतपणे पाहत खुर्चीवरून ट्रान्झिस्टर ऐकत बसली होती. सर्च पूर्ण झाला. म्हातारी स्टेटमेंट झाले. काहीच न सापडल्याने पार्टी हातावर परत निघाली. मग मात्र म्हातारी उठली आणि म्हणाली, साहब आप ऐसे कैसे जा सकते हो? आपके लोगों ने ये सब कपड़ा निकाल के फेंका है. अब उनको ही बोलना कि ये सब पहले जैसा फोल्ड करके अलमारी में रखो. साहेब ते आमचे काम नाही वगैरे म्हणतात. म्हातारीने दम दिला की माझं वय झाले, मी हे कधी आवरणार? तुम्ही विस्कटले तर तुम्हीच आवरायला पाहिजे. नाही म्हणलात तर मला तुमच्या कमिशनरचा फोन नंबर द्या, मी फोन लावते आणि त्याला तुम्ही त्रास दिला अशी तक्रार करते. गरज पडली तर फार दिल्लीपर्यंत जाईल, पण तुम्हाला हे करावंच लागेल. तिथे हे तारफाड बोलणे ऐकल्यावर साहेबांनी विचार केला, कुठे डोक्याला ताप करत जावा. त्यापेक्षा असा विचार केला, हा सोडून देऊया, आणि सर्वांना एकदम कामाला लावले. म्हातारी मात्र आधीमध्ये म्हणायची, वो साडी ठीक तरह से रखो. पण असे प्रसंग तसे फार कमी येतात, कारण बहुतांशी खबर पक्की असल्यामुळे लोक ह्या अशा वादावादीच्या ह्याच्यात नसतात. असा एक दुसरा प्रसंग माझ्याच असेच्या बाबतीत घडला. ह्या छोट्या प्रकरणाचं नाव आहे, वकील साहेब युरोप टूर रद्द करा. सुरुवातीला जवळजवळ 15 वर्षे 24/7 असं इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्सचे काम केल्यामुळे पत्नी बिचारी समजूतदार, त्यामुळे बरोबर फिरणे, प्रवास हे नसणे ते सहन केले. 5 वर्षानंतर व्यवसायात नावलौकिक मिळवला आणि वाटले की आता यातून थोडा वेळ काढावा. स्वतः व कुटुंबाशी आपल्याला हरकत नाही. मुले लहान होती तरीही त्यांना घेऊन आम्ही जवळच्या ट्रिप्स केल्या. 8 दिवस आम्ही दोघांनीच काश्मीरी ट्रिप केल्यावर लक्षात आले की आपले सहकारी आता तयार झालेले आहेत. आपण नसले तरी ते फारसे अडून देत नाहीत. त्यामुळे 1983ला आधी सिंगापूर वगैरेला जाऊन आलो आणि मग 1985ला 20 दिवसांच्या प्रदीर्घ युरोप व रशियाच्या टूरचे एका प्रवासी कंपनीने बुकिंग केले. त्यासाठी मुंबईहून मॉस्कोची डायरेक्ट फ्लाईट होती. तेव्हा परदेश प्रवास दुर्मिळच होता. त्यामुळे मित्र, नातेवाईक, क्लायंट्स यांचे अगत्यशील निरोप समारंभाचा स्वीकार करून आम्ही सकाळी 7 निघालून मुंबईला पोहोचलो. फ्लाईट रात्री 1ला होती, म्हणून एअरपोर्टवर जाऊन आमच्या ग्रुपला जॉईन झालो. 11 वाजता चेक इन करून विमानतळाच्या आत पोचलो. वेळ होता म्हणून इकडे तिकडे स्टॉल बघत हिंडत होतो. तेवढ्यात लांबून एक पोलीस इन्स्पेक्टर, त्याबरोबर तिशीचा एक लेंगा शर्ट अशा साध्या कपड्यातला, तेथील वातावरणाची विसंगत पोशाख घातलेला तरुण शोधक नजरेने हिंडताना दिसला. तो तरुण बघितल्यावर वाटत होते की आपण कुठेतरी याला बघितले. थोड्या आठवड्यावर लक्षात आले की हा तर आपल्या म्हसवडच्या दोषींचा मुलगा प्रशांत. हा इथे आणि पोलीस इन्स्पेक्टर बरोबर काय करतोय असा विचार करेपर्यंत ते दोघं जवळ आले आणि प्रशांतला विचारले, काय रे, इकडे कुठे? आणि चेहरा असा पडलेला का? काय झालं?
काय सांगू वकील साहेब, तुम्हाला पाहिले आणि आता थोडा धीर आला बघा. काल सकाळी आपल्याकडे इन्कम टॅक्सची धाड पडली. कोल्हापूरचे 8-10 साहेब लोक होते आणि घराची सगळी झडती घेतली. सावकारीच्या सर्व वह्या, घाणवटी सर्व दागिने जप्त करून रात्री 10ला ते गेले. माझ्या वडिलांचे म्हणजे दादांचे BP वाढलेच. ते फार घाबरून सारखे रडत होते. रात्री तुमचा फोन बी लागेना. दादांनी सकाळ सकाळी गाडी करून मला सातारला पाठवले की वकिलांची गाठ घे म्हणून. तर तुम्ही मुंबईला गेलाय समजले आणि रात्री युरोपला जाणार म्हणून समजले. बरं, मुंबईत तुम्हाला कुठं आहे, तुम्ही कुठं आहे हे घरीही माहीत नव्हते. फक्त रात्रीची फ्लाईट आहे आणि आता एकदम 20 दिवसा येणार एवढेच कळले. मग सरळ तीच गाडी घेऊन मुंबईला आलो. हे इन्स्पेक्टर साहेब म्हसवडचेच आहेत. त्यांना गाठून त्यांच्यामुळेच आजपर्यंत मला पोचता आले आणि तुम्हालाच हुडकतो. बरं झालं तुम्ही भेटलात. त्रास कमी झाल्याचा त्याचा चेहरा सांगत होता. ताण कमी झाल्याचा त्याचा चेहरा सांगत होता. तो पुढे म्हणाला, साहेबांनी समज देऊन दादांना परवा हजर राहायला सांगितले. आता तुम्ही आल्याशिवाय दादा काही शांत होणार नाहीत आणि मग कोल्हापूरला काय जाणार नाही. तुम्ही तुमची ट्रीप रद्द करा आणि परत सातारला चला. काय तुमचा खर्च झाला असेल तो आम्ही भरून देऊ, पण एवढ्या आमच्यासाठी कराच. पत्नी हे संभाषण ऐकत होती. येड्या वर्षात तिला माझा स्वभाव कळला होता. त्यामुळे आता मी बहुतेक त्याच्या आग्रहाला बळी पडणार हो म्हणणार आणि आपली युरोप ट्रीप इथेच संपणार असे वाटून तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली होती. मी क्षणभर विचार केला आणि त्याला म्हणले, हे बघ, आम्ही खूप प्लॅन करून ही ट्रीप आखली आहे. त्यामुळे आता ती रद्द करता येत नाही. मात्र कोल्हापूरचे साहेब माझ्या परिचयाचे आहेत. मी त्यांच्यासमोर बऱ्याच वेळा केसेस केल्या आहेत. मी त्यांना चिठ्ठी लिहून देतो आणि मुदत द्यायची विनंती करतो. ते नक्की मान्य करते. आम्ही परत आल्यानंतर आपण कोल्हापूरला जाऊ. दादांना हे सांग आणि म्हणा वकिलांनी काही काळजी करू नका, आपण काम करून घेऊ, सर्व ठीक होईल असा निरोप दिला हेही सांग. त्याची सविस्तर समजूत घातल्यानंतर त्याला ते पटले. कारण गेली 10-12 वर्षे मीच त्यांची केस करीत होतो आणि दादांचा माझ्यावर विश्वास होता. आता प्रश्न उभा राहिला की चिठ्ठी देतो म्हटले खरे, पण कागद कुठे जवळ होता आणि एअरपोर्ट वस्तू आणणार तरी कुठून. शेवटी खिशातले सिगरेटचे पाकिट काढले. त्यातल्या सिगरेट बाजूला काढल्या. आतील चांदीचा कागद काढून अलगद सोडून बाहेर काढला. त्याच्या मागच्या बाजूला नेहमी साधा कागद असतो. तो बॅगवर ठेवून त्याच्यावरच चिठ्ठी लिहित. त्यात एका एअरपोर्टवरून ही चिठ्ठी लिहित आहे. 20-21 दिवस परत आल्यावर आपल्या असेसीला घेऊन हजर आहे. तोपर्यंत मुदत द्यावी, आम्ही निश्चित सहकार्य करू असा अर्ज तिथल्या कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना लिहिला आणि म्हटले दादांना वकील परत गेले आहेत त्यामुळे मुदत मिळावी असा अर्ज घे व तो अर्ज व ही चिठ्ठी घेऊन साहेबांना भेट, काळजी करू नकोस. त्याची समजूत पटली. तो गेल्यावर योग्य वेळी आमची फ्लाईट सुटली. 20 दिवसातून आनंदात पार पडून आम्ही परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी दादांना घेऊन मी कोल्हापूरहून साहेबांना भेटलो. तोपर्यंत साहेबांनी मुदत दिलीच होती. पुढे रितसर ती केस रेटच्या केसेस चालतात तशी संत गतीने चालवून बऱ्यापैकी समाधानकारकरित्या संपलीसुद्धा. आता तर दादाही गेलेत, पण ते होते तोपर्यंत दरवेळी ही आठवण निघायची आणि डोळ्यात पाणी आणून माझे आभार मानत दादा म्हणायचे, तुम्ही होतात म्हणून वाचलो. आणखी एक छोटी गोष्ट आहे ती सांगून हा बात संपूया. त्याचं टायटल आहे, मेरा पीने का टाईम हुआ है. माणसाच्या मनाचा ठाण कधीच लागू शकत नाही याचे अनुभव आपण अनेकदा घेतला असेल. रेडच्या कसबी मला ते विशेषत्वाने जाणवायचे. त्या अचानक आलेल्या आयुष्यामुळे काही वेळा माणसे अशी प्रचंड घाबरायचे, तर काही जण तो प्रसंग तटस्थ आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने शांत राहून सहन करायचे. कधी एखाद्या शांत माणसाचा मध्येच संयम सुटायचा. तो परिणामांची तमा न बाळगता अधिकाऱ्यांना वाटेल तसा बोलायचा. या सगळ्याहून वेगळा अविस्मरणीय असा एक अनुभव मला आला. कोल्हापूरला माझे बालकिसन चैनानी म्हणून एक सिंधी असेशी होते. फाळीनंतर पाकिस्तानातून सर्वस्व कमावून भारतात आल्यावर अतिशय कष्टाने त्यांनी गवंडी, ठेकेदार, पेटी कॉन्ट्रॅक्टर व मोठे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असा थक्क करणारा प्रवास केला होता. मोठमोठ्या बिल्डिंग, रस्ते, बंगले अशी मोठी कामे ते करून 60नंतर आता त्यांची 2 मुले राम व लक्ष्मण ही धंदा पाहत होती.
त्यांची भूमिका केवळ मार्गदर्शकाची राहिली होती. उपनगरात त्यांचा आलिशान बंगला होता. तळमजल्यावर ऑफिस वरच ते राहायचे. पुढे मागे मोकळी जागा, त्याच्यामध्ये सकाळी 8ला मोकळी जागा. त्यांच्याकडे सकाळी 8ला इन्कम टॅक्स रेड आली. उपायुक्त, 3 ऑफिसर्स, 2 इन्स्पेक्टर्स, शिवाय 2 प्यून्स आणि 2 महिला असा मोठा स्टाफ रेड पार्टीत होता. स्वाभाविकच त्यांच्या मुलाचा मला ताबडतोब असा निरोप आला. मी 12 वाजता पोहोचलो. उपायुक्तांना विचारलं. त्यांनी आत येण्याची परवानगी दिली, कारण ती परवानगी दिली तरच आपल्याला वकिलांना आत जाता येतं. ऑफिसची झडती चालू होती. हिशोबाच्या वह्या, कागद, फाईल्स एकत्र करून त्यांची पडताळणी करत प्रश्नोत्तरे चालू होती. माझे धोरण व संकेताकडे मी तटस्थपणे फक्त ऐकत होतो. अधूनमधून उपायुक्त एखादा प्रश्न खुलासा मला विचारत होते व त्याची उत्तरे देण्याचे काम मी करत होतो. ते सर्व पूर्ण होता 1 वाजला. रामला सांगून सगळ्यांची जेवणाची सोय घरातच केली. ते झाल्यावर वरच्या 2 मजल्याची बेडरूम्स, किचन, हॉल्स व तेथील कपाटे यांची झडती सुरू झाली. ऑफिसमध्ये मोठी कॅश मिळाली होती. त्यात आणखीन भर पडली होती. पण फाळणीच्या हालपेष्टातून गेलेले बालकिशनजी मनाने शांत होते. एका खुर्चीवर बसून अधूनमधून सिगारेट व चहाचा आस्वाद घेत होते. हे सर्व अजिबात दिसत नव्हतं. स्थिरचित्त होते. बीपीचे पेशंट असूनही त्यांचे बीपी अगदी नॉर्मल होते. वरचे 2 मजले पूर्ण तपासून झाले. महिलांच्या कपाटांच्या लॉकरमध्ये असलेल्या त्यांच्या दागिन्यांची यादी झाली. तेही बाजूला ठेवले गेले. आता पाळी होती बालकिशनची पत्नी व दोन्ही सुयांच्या झडती घेऊन त्यांच्या अंगावरचे दागिने काढून त्यांची यादी करायची. त्यालाही बालकिशन आणि दोन्ही मुलांनी आणि त्या महिलांनी काही ऑब्जेक्शन न घेता पूर्ण सहकार्य केले. रेड संदर्भात त्यात अशी तरतूद आहे की असेने रेड झाल्यावर आपले अघोषित उत्पन्न स्वतःहून जाहीर केले तर त्याला पेनल्टीमध्ये काही सूट मिळू शकते. त्या दृष्टीने चालू असताना मी व मुले आणि उपायुक्त अशी आमची त्या दृष्टीने चर्चा तिथेच बाजूला चालू होती. त्यांची अपेक्षा काही लाखांची होती. त्यावर आमचे म्हणून ती रिजनेबल करण्याचा आमचा प्रयत्न होता. तो हळूहळू यशस्वी होऊन तो आकडाही निश्चित झाला होता. केवळ 9:30 रात्रीचे झाले होते. पण रेड जवळजवळ पूर्ण झाल्यातच जमा होती. एकदा बालकनीचे फायनल स्टेटमेंट रेकॉर्ड केले की ती पूर्ण संपली असती. पण रेड पार्टीतील एक अधिकारी थोडे वाह्यात होते. जसजशी रात्र वाढत जाईल तसा त्यांच्या शंका आणि उत्साह वाढत असे. ते उपायांना म्हणाले, साहेब, अजून आपण देवघर तपासले नाही. त्यावर इतका वेळ शांत असलेले बालकनी, साहेब, आम्ही ते फार पवित्र मानतो. त्यात काही ठेवलेलं नाही. कृपा करून त्याला हात लावू नका. आम्ही सुद्धा स्नान गेल्याशिवाय त्यात जात नाही. तो अधिकारी हट्ट धरून बसल्यावर उपायुक्तांचाही नको म्हणता येईना. ते न्यायालयाने परवानगी दिली आणि तो अधिकारी देवघराच्या खोलीत शिरला. संगमरवरी देवारात, त्यापूर्वी चौरंग, त्याचे कप्पे, त्यांची उचकापाचक सुरू केली. हे झाल्यावर मात्र आतापर्यंत शांत बसलेल्या बालकनीचे संताप अनावर झाला. बरं, ते अडवू शकत नव्हते. मग त्यांनी स्वतः त्यातून मार काढला. ते म्हणा, उबरदाने, साहब, मेरा पीने का टाइम हुआ है. डॉक्टर ने कहा है वैसा रोज 2 पेग तो लेता हूँ. मेरे पास परमिट है. आप देखना चाहते हो मैं देख लो. त्यांनी स्कॉचची बाटली काढली, पेग भरला, सोडा फोडून दारू प्यायला सुरुवात केली. इकडे देवघरात काही नव्हतेच. त्यामुळे ते अधिकारी हताशपणे बाहेर आले. मग रीतसर बालकिशनची जे फायनल स्टेटमेंट झाले, जप्त केलेली कॅश घेऊन रेड पार्टीनं जवळ झाली, तेव्हा जवळजवळ रात्री 11चे ठोके पडत होते. मी रात्री 7ला परत जायला म्हटल्यावर मी जेवून जावे असा आग्रह झाला आणि मी त्याला होकार दिला. महिलांनी जेवणाची तयारी सुरू केली. इकडे बालकिशनजींनी दुसरा पेग भरला. ते म्हणाले, वकील साहब, अब तो मामला पूरा हो गया है. जरा मेरे को कंपनी दो तो खाना आपको भी अच्छा लगेगा. त्यानंतर काय झालं ते मी लिहायला पाहिजे का? असे अनेक किस्से या पुस्तकात तुम्हाला मिळतील. आणि चालू आहे त्याचं पुस्तक. आपण आपला केवळ लाईक न करता आपला अभिप्राय कॉमेंट कळवली तर मला जास्त बरं वाटेल. आज इतकंच. धन्यवाद.